तिसरं आहे. खरोखरच यशस्वी 2 वर्ष आणि 30रं पर्व. खरोखरच गोवळे ग्रामस्थ आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवळे या संघाला नक्कीच आपण शुभेच्छा देऊया, कारण सतत सातत्य ठेवणं ना हेच खूप महत्वाचं असतं आणि ते शिवशक्ती चषक मध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गी गोलंदाज सॉल्व झालाय, पंचांचा सिग्नल ग्रीन आलाय. स्ट्राईकला संदीप कदम आणि नॉन स्ट्राईकला प्रणय चोरगे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्ग वरती सचिन. पहिला चेंडू पंच जमिनीला समांतर हात करतायत. धावा मिळतील या अवांतर. वाईट धावाने सुरुवात झाले. संघाचा श्री गणेशा झाला व्हाईटने. एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. संदीप कदम यांच्या समोर गोलंदाजी करायची. सचिनला कडवं आव्हान आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल सचिन पाहू आपण. लगातारचा दुसरा व्हाईट. 2 लगातारचे व्हाईट चेंडू आलेत. सचिन गोलंदाजी करत असताना पाऊस आली रबर बॉल स्पर्धा. चेंडू पुन्हा वाईट आणि एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या वधारते 4 वरती. म्हणजे एकही चेंडू आतापर्यंत ग्राह्य धरला जाणार नाही. लगातारचे 3 वाईट चेंडू टाकले सचिनने. एक धाव तर आणि वाईटच्या 3 अशा धावा झाले 4. थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय सुरुवातीला सचिन. आता प्रणय चोरगे स्ट्राईकला. पंचांकडे अपील करतात. पंच कुठली दाद देणार. हा डॉट चेंडू होता. आता चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट आला प्रणय समोर. परंतु संदीप कदम ज्यावेळी स्ट्राईकला होते ना त्यावेळी दबावाखाली गोलंदाजी करत होता की काय सचिन हे पाहावं लागेल, कारण लगातारचे 3 चेंडू डॉट आले. स्ट्राईक चेंज झाली. एक धाव काढली. त्यानंतर डॉट चेंडू. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. कुठली धाव नाही. 2 चेंडू डॉट. आता मात्र चांगली गोलंदाजी करतो. म्हणजेच कुठेतरी संदीप कदमच्या खाली दबावाखाली गोलंदाजी करत होता की काय सचिन याही चित्राकडे लक्ष द्यावं लागेल. पण आता 2 चेंडू चांगले हाताळले. त्याने कुठली धाव नाही अद्याप दिली. तिसरा चेंडू डॉट येतोय. बघा ज्या गोलंदाजाने 3 चेंडू ज्यावेळी संदीप कदम स्ट्राईकला होते त्यावेळी व्हाईट टाकले होते आणि प्रणय चोरगे स्ट्राईकला आला. 3 चेंडू डॉट टाकलेत. काय गोलंदाजी, काय चांगली गोलंदाजी करतो. लगातार 3 डॉट. नेक्स्ट मॅच असेल रुद्र ओव्ही 11 खडकवाडी वर्सेस बोरस ब्लास्टर. मध्यंतरामध्ये आपलाही टॉस केला जाईल. 3 चेंडू डॉट आले. धाव फलकावरती धावा आहेत अद्याप 4 बिनबाद 4. चौथा चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. म्हणजे संदीप कदम ज्यावेळी स्ट्राईकला होते आणि तो प्रेशर मध्ये होता की काय, परंतु आता काय प्रेशर नाही होता त्याच्याकडे, कारण समोर प्रणय आहे. प्रणय मात्र 4 चेंडू डॉट खेळतोय. महत्वाची मॅच आहे. लगातार 4 डॉट आलेत. सन्मान दिला चेंडूला. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर. धावसंख्येत भर. धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली. फटका सजवलाय. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1च धाव. एका धावावरती समाधान मानावं. संदीप कदम यांच्याकडे अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाची शिदोरी
जवळ ठेवून मैदानामध्ये उतरले. धावसंख्येचा विचार केला पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला 6 धावा. सुरुवातीला 3 चेंडू वाईट आले, त्यानंतर लगातारचे चेंडू त्याने टाकले 4 डॉट आणि नंतर एक एक धाव, अशा 6 धावा बिनबाद 6. चांगली गोलंदाजी केली सचिन जाधव यांनी. खरोखर त्याचं कौतुक करावं लागेल, कारण 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर कमबॅक केलेला गोलंदाज सचिन ठरलाय. गोवळे गाव म्हटलं तर खरोखरच गाव कुठला असो, पण ज्यांचे तरुण असे झपाटलेले कार्यकर्ते असतील तर त्या गावाला थांबवण्याला जन्मही घ्यावा लागेल. गोवळे गाव हे म्हणजे केवळ नकाशावरील ठिकाण नाही, ते आहे तरुणाच्या श्रमाने घडलेलं मैदान आणि सुसज्ज मैदान आपण पाहतोय. आणि त्यांच्या स्वप्नाने उचललेली आशा म्हणजे शिवशक्ती चषक 2025 हे पर्व तिसरे. गोलंदाजी मार्गवरती राधे सावंत, ह्या गोलंदाजाची चर्चा ना सातत्याने राहिले. ढवळी विभागामध्ये तर राहिले आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये सुद्धा राहिले. राधे सावंत कमी वयामध्ये चर्चेत असलेला हा गोलंदाजी मार्गवरती राधे सावंतला आपण पाहतोय. स्ट्राईकला संदीप कदम, धावफलकावरती धावा आहेत 6 बिनबाद 6 अशी सुरुवात. राधे सावंतच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्र धारण केलाय. संदीप कदम यांच्या बॅट मधून येतोय अगदी उत्तुंग असा षटकार. राधे सावंत वरती आक्रमण केले. जे संदीप कदम पहिल्या ओव्हर मध्ये शांत होते ना, ते संदीप कदमने राधे सावंतचं स्वागत केले षटकाराने. धावसंख्या वेगाने पुढे 12 धावा धावफलकावरती. रब्बर का गब्बर म्हणून त्यांची ओळख. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये मागील हप्त्यामध्ये याच मैदानावरती त्यांनी मॅच केलेल्या बिग बॅश पावसाळी रबर बॉल स्पर्धा. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्रक्षेत्र चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू थांबत नाही, चेंडू निघून जातोय. रेषा पार येतोय. संदीप कदम यांच्या बॅट मधून दुसरा चौकार येतोय. एक षटकार, त्यानंतर चौकार. धावसंख्या वेगाने पुढे चालले. ज्या राधे सावंतचा बोलबाळा होता ना, त्याच राधे सावंत वरती आक्रमक पवित्र धारण केलं संदीप कदम यांनी. पहिली ओव्हर जर आपण पाहिली सचिनचे तर त्यावेळी शांत होते संदीप कदम, परंतु आता 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. पुन्हा राधे सावंत गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. आडवा बॅटने साईडला ठोकून दिलाय. अगदी नजाकत ताकदीचा वापर, फटका आला प्रॉपर. संदीप कदम यांच्या बॅट मधून षटकार. यासाठी जाणलं जातं संदीप कदम यांना. षटकार आला. राधे सावंत वरती हल्ला आणि हल्ले होत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. धावांचा पाऊस थांबलाय, परंतु संदीप कदम यांच्या धावांचा पाऊस मात्र पडायला लागलाय. धावसंख्या वेगाने पुढे 22 वरती जाऊन पोहोचली. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके, 22 धावा धावफलकावरती. योग्य वेळी योग्य मित्रांनी सल्ला तर दिला. बघूया या सल्ल्याचा उपयोग. ओमीने सल्ला दिलाय साधे सावंतला. हो अगदी चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा ना कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू म्हणजे योग्य वेळी योग्य मित्रांनी केलेलं मार्गदर्शन हे कामी येतं. आणि ओमीने राधे सावंतला मार्गदर्शन केले. चेंडू डॉट आला. 3 चेंडूवरती मोठे फटके आले होते. चौथा चेंडू डॉट आला. पुन्हा गोलंदाजी मारते राधे सावंत. आडव्या बॅटने अगदी ठोकून दिले. लांब वरती दूरवरचा षटकार. संदीप कदम बँडेड षटकार. फटकेबाजी होते. ज्या संदीप कदम पहिल्या ओव्हर मध्ये शांत होते ना, ते संदीप कदमच्या बॅट मधून मात्र षटकारांची आतिषबाजी होते. संदीप कदम हे नाव आणि षटकारांची बरसात होते. धावसंख्या वेगाने पुढे जाऊन पोहोचले 28-28 वरती. राधे सावंत वरती आक्रमक करतात, हल्ला करतात. सो राधे सावंत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला कित्येक वेळा विजय करून दिले ना, त्याच राधे सावंत वरती आक्रमण चढवले संदीप कदम यांनी.
फटका सजवला दूरवरचा अगदी लांबवरचा पुन्हा संदीप कदम यांच्या बॅट मधून षटकार. म्हणजे या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला ना मित्रांनो तर संदीप कदम यांच्या बॅट मधून 4 षटकार आणि 1 चौकार आलाय. धावसंख्या वेगाने पुढे गेले, धावफलक जाऊन पोहोचलाय 34 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा होत्या आणि 28 धावा खर्च केलेत त्या राधेश सावंत. महागडी गोलंदाजी राहिली राधेश सावंत याची. पहिला गोलंदाज सचिनने 3 चेंडू वाईट टाकले, त्यानंतर डॉट चेंडू 4 लगातार टाकले होते आणि शेवटच्या 2 चेंडूवरती 1-1 धाव खर्च केली होती. परंतु राधेश सावंत गोलंदाजी मार्ग होता. स्ट्राईकला संदीप कदम पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा धारण केला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथा चेंडू डॉट आला आणि लगातार दुसरे 2 षटकार 28 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केला राधेश सावंत याची महागडी गोलंदाजी. पावसाची सुरुवात, पाऊस आलाय आणि पावसाला रबर बॉल स्पर्धा म्हटली ना तर पाऊस पाहिजे मित्रांनो. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. हो मी ओमकार जाधव गोलंदाजी मार्ग होती. एक छोटा गोलंदाज स्ट्राईकला प्रणयला पाहतोय आपण. किपरने चूक केली, चेंडू मागे निघून जातोय, 1 धाव पूर्ण होते आणि प्रणयला माहिती आहे की संदीप कदम आहेत, आपण त्याला स्ट्राईक देणे गरजेचं आहे. एका धावेने स्ट्राईक संदीप कदम यांच्याकडे रोटेट होते. स्ट्राईकला पुन्हा संदीप कदम ज्याने आतापर्यंत मैदानामध्ये 7 बॉल आणि 30 धावांवरती नाबाद खेळी करतायत. 7 चेंडू 30 धावांवरती 4 षटकार आणि 1 चौकार अशी मैदानामध्ये खेळतात ते संदीप कदम. संघाचा धावफलकाचा विचार केला तर 35 आणि नाबाद 30 धावा बनवल्यात संदीप कदम यांनी. गोलंदाजी मारती ओंकार, क्षेत्ररक्षण सजवतोय पावसामध्ये. पावसाची सुरुवात, संदीप कदम यांची बॅटिंग आपण पाहूया आता पावसामध्ये. पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाऊस थांबला होता पण तिसऱ्या ओव्हरमध्ये पावसाने सुरुवात केली. पंचांकडे अपील करतायत. चेंडू डॉट येतोय, चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा ना कुठलाही संपर्क नाही. खरोखरच मी नक्कीच ओंकारचं कौतुक केलं की पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली, दुसरा चेंडू डॉट आला. ज्या संदीप कदमच्या बॅटमधून धावा येत होत्या त्यांना आता ह्या चेंडूवरती तरी थांबवलंय. परंतु संदीप कदम हे थांबण्यातले नाही आहेत, ते बरसतात गरजतात आणि पावसासारखा धावसंख्यांचा पाऊस सुद्धा पाडतात. फटका तसा गेला कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक झेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आपण पाहिला, हा आनंद आहे, ही मजा आहे, ही पावसाळी हो. तुम्ही किती पैसे खर्च केलात ना तर ही मजा तुम्हाला भेटणार नाही. ही मजा फक्त आणि फक्त ना क्रिकेटमध्ये मित्रांनो घेऊ शकता. 2 धावा पूर्ण झालेत. 37 विनायक आहिरे होते. मजा घेतली त्याने पावसाच्या आणि या रबर बॉल स्पर्धेची आणि यासाठी तर अट्टास केला गोवेकरांनी की कोण जिंकेल कोण हारेल याचा आम्हाला माहित नाही आहे, परंतु प्रत्येक खेळाडू इथे क्रिकेटचा आनंद घेईल हेच आम्हाला माहिती आहे आणि आनंद घेण्यासाठी जे स्पर्धेचं आयोजन केलंय. जाऊया मैदानामध्ये जिथे स्ट्राईकला संदीप कदम आहेत. ओमकार धावा रोखण्याचं काम करतोय, धावा थांबवण्याचं काम करतोय. काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. जरी राधेश सावंत महागडा ठरला असाल तरी मी ती चूक करणार नाही, कारण आम्हालाही आमच्या ग्रामस्थांसमोर आम्ही जरी आयोजक असलो, आम्ही जरी यजमान असलो तरी आमचा खेळ आम्ही सोडणार नाही. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 धावा खर्च केले, 4 बॉल मध्ये 3च धावा खर्च केले. थोडं धावा रोखण्याचं काम ओमकार करतोय. तर आपण पाहिलं ना ओमकारचा बराच लांबूनचा रनअप सुद्धा त्याने घेतला, कारण पावसाळ्यात जबरदस्तपणे एवढा लांबचा रनअप कोणी घेत नाहीये, परंतु हा गोलंदाज लांबचा रनअप सुद्धा घेतोय. फटका तसा जोडलाय, क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील. आता मात्र आलाय पुन्हा एकदा षटकार. संदीप कदम त्यांनाही माहिती आहे तर धावा येत आहेत, धावा बनतायत, धाई करत नाही, शांत आणि संयमितही मैदानामध्ये खेळतायत. ओमकारवरती मात्र आता हल्ला केला. ज्या ओमकारचा चेंडू डॉट आला होता त्याच्यावरती आक्रमक. धाव संख्या 43.
43 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा अलेख उंचावतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती. धावसंख्या वेगाने पुढे चालली. वाईट धावसंख्येत भर. 44 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. ओंकार गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज सज्ज झाला. स्ट्राईक संदीप कदम यांना आपण पाहतोय. नाबाद 38 वरती खेळतात संदीप कदम. वीरेंद्र मोरे यांचं इथे आगमन झालंय. ज्यांनी बिग बॅश स्पर्धेमध्ये आपलं नाव गाजवलं असे वीरेंद्र मोरे. पुन्हा वाईट. लगातारचे 2 वाईट. धावसंख्या 45 वरती. 2 चेंडू वाईट. सुरुवातीचे 5 चेंडू चांगले हाताळले होते, परंतु आता लगातारचे 2 चेंडू वाईट टाकले. धावसंख्येत एक-एक वधारते पुढे चाललेले आहे. इथे आगमन होतंय सन्माननीय आदरणीय मनोजदा खंडागळे यांचं. खरोखर त्यांचाही शब्द सुमन आणि आपण सहर्ष स्वागत. पुन्हा वाईट. लगातारचे 3 वाईट चेंडू. आणि भूषणदादा पाटील यांचं इथे आगमन झाले. मनोजदा खंडागळे आणि भूषणदादा पाटील या दोन्ही मान्यवरांचं धवली विभाग क्रिकेट संघटने अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवळे आयोजित शिवशक्ती चषक पर्व 3 या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहोत. 4था वाईट. काय हॅट्रिकची म्हणजे 3-4 चेंडू वाईट. काय गोलंदाजी करतो. पहिले 5 चेंडू चांगले हाताळले होते. त्यानंतर 5व्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर ओमीचा 4 लगातारचे वाईट चेंडू टाकले. धावसंख्या वेगाने पुढे चालले. प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय की काय ओमकार. सन्माननीय आदरणीय मनोजदा खंडागळे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. शेवटच्या चेंडूवरती आला अगदी लांब लचक अगदी खणखणीत असा षटकार. भूषणदादा पाटील याही मान्यवरांचे इथे आगमन झाले. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवळे आणि शिवशक्ती चषक पर्व 3 या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. खरोखरच एक दिलदार मनाची व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. तरुणांच्या पाठीशी नेहमीच सातत्याने उभे असलेले मनोजदा खंडागळे आणि भूषणदादा पाटील या व्यासपीठावरती आहेत. क्रिकेटची आवड आणि क्रिकेटची आवड जोपासणारी व्यक्ती क्रिकेटच्या व्यासपीठावरती स्थानपन्न. जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 53 वरती. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा जय भवानी स्पोर्ट क्लब साखर संदीप कदम यांच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर षटकारांची अतिशबाजी होते. 53 धावा धावफलकावरती. पहिल्या गोलंदाजाने धावा खर्च केला त्या 6, दुसऱ्या गोलंदाजाने 28 आणि आता 15 धावा खर्च केला. गोलंदाजी मार्गवरती तुषार. अक्षय आपण यायचं व्यासपीठाकडे. अक्षय आपण कुठे यायचाल. व्यासपीठाकडे यायचं आहे. अक्षयजी मालुसरे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचेही आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. वीरेंद्र मोरे यांचे इथे आगमन झाले. त्यांचेही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. शेवटचा गोलंदाज तुषार. 53 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चेंडू मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. 1 धाव पूर्ण. आणि प्रणयला माहितीये की संदीप कदम यांच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि या धावा येतात तर स्ट्राईक त्यांना देणे गरजेचं आहे. ते काम प्रणय करतोय. धावसंख्या 53 वरती जाऊन पोहोचले. चोपन्न धावा धावफलकावरती. मोठ्या पटकन करण्याचा मनसुदार असला तर चेंडू मागे निघून जातो. 1 धाव पूर्ण होते. चौकार. हा 4 धावांसाठी मागे निघून गेला चेंडू चांगल्या क्षेत्रामध्ये.
4 धावांनी संघाचा धावफलक विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय. $58 58 धावा आणि नाबाद 48 वरती खेळतात संदीप कदम. या स्पर्धेमध्ये ज्यांनी धावसंख्याचा उत्तुंग असा उच्चांक गाठला संदीप कदम 48 वरती. 50 धावा पूर्ण करण्यासाठी 2 धावांची अजूनही गरज. 48 धावा धावफलकावरती नाबाद असे खेळतात संदीप कदम. रब्बर का गब्बर म्हणून त्यांची ओळख. आणि खरोखरच जर ह्या 48 धावांमध्ये षटकारांची अतिशबाजी जर आपण पाहिली ना, 6 षटकार आणि 2 चौकारांच्या बॅटमधून आलेत. पुन्हा तुषार जाधव. वाईटची एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकीने धावसंख्येत भर होतोय. 59 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा आलेख ना उंचावत चाललाय. कारण संदीप कदम यांची बॅटिंग पाहिली, अक्षरशः गोलंदाजांवरती ना हल्ले चढवलेत ते संदीप कदम यांनी. तुषार जाधव हा सुद्धा सध्या चिंतेत आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी टाकावी लागेल. पॉइंटला कट केलाय. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न करणार का? आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर संघाचा धावफलक 61 आणि वैयक्तिक 50 धावा या स्पर्धेमध्ये प्रथमतः पूर्ण केलेला खेळाडू आहेत सर संदीप कदम. टाळ्या वाजवा. पण या स्पर्धेमध्ये 50 धावा पहिल्यांदाच पूर्ण केलेले संदीप कदम यांनी. 61 धावा संघाच्या आणि वैयक्तिक 50 वरती नाबाद खेळतायत संदीप कदम. रब्बर का गब्बर म्हणून ओळख. षटकार आणि चौकारांची अतिशबाजी आपण चौफेर पाहिली. पुन्हा वाईटने धावसंख्येत भर होते. एक धावेने संघाचा धावफलक पुढे जाताना पाहतोय. तुषार जाधव धावसंख्या देतोय, तोही महागडा गोलंदाज ठरतोय. फटका तसा झाला. क्षेत्ररक्षक नाहीयेत मध्ये. एक धाव पूर्ण विनायक लांबून येत आहेत. दुसरी धावेचा प्रयत्न करतायत तोपर्यंत तेजस जात आहेत, तुषार जात आहेत. 2 धावा इथे यशस्वी होत आहेत. तिसरीचा प्रयत्न करणार का? नाही. 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जातो. संघाचा धावफलकाचा विचार केला तर संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 64. टॉस साठी तयार व्हायचंय. रुद्र OV11 खडकवाडी वर्सेस बोरस ब्लास्टर. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला संघ आहे रुद्र OV11 खडकवाडी तर दुसऱ्या बाजूला संघ आहे बोरस ब्लास्टर. दोन्ही कर्णधार. आपण इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. फटका तसा झाला. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिला. अगदी क्षेत्ररक्षक डोक्यावरून फटका आला. षटकार. मनोजदा खंडागले साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. आपल्या आजच्या या स्पर्धेमध्ये प्रमुख अतिथी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. खरोखरच मनोजदादा आणि भूषणदादा पाटील या दोन्ही मान्यवरांचं आपण नक्कीच स्वागत करत आहोत. आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झालेले आहेत. एक धाव पूर्ण होते. 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडला. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 71 धावा धावफलकावरती. 71 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायचे त्या 72 धावा. चला टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय आदरणीय मनोजदा खंडागे साहेब व त्यांच्या समवेत असलेले भूषणदादा पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. एका बाजूला संघ आहे रुद्र OV11 खडकवाडी तर दुसऱ्या बाजूचा संघ आहे बोरस ब्लास्टर. धावसंख्या दोघांनी बनवल्या. संदीप कदम नाबाद केले. 59 धावा 59 धावा ज्यांनी बनवल्या या मॅच मध्ये. नाबाद अशी खेळी गेली संदीप कदम सर यांनी. मान्यवरांचं स्वागत आहे ना त्यांनी षटकार आणि चौकाराने केली. गब्बर का गब्बर म्हणून त्यांची ओळख आणि त्यांना साजेल अशी कामगिरी आज माझं त्यांनी त्यांच्या बॅटिंगच्या माध्यमातून केले. जवळ मैदानामध्ये जिथे टॉस बॉक्स मध्ये मनोजदादा खंडागले साहेब व त्यांच्या समेत भूषणदादा पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. एका बाजूला बोरस ब्लास्टर तर एका बाजूला रुद्र OV11 खडकवाडी. 4 ओव्हरची मॅच असेल मित्रांनो. टॉस कोणी जिंकलाय?
बोरस ब्लास्टर या संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय कळवा. फिल्डिंग करायचा निर्णय घेतला तर आमंत्रित केलंय रुद्र ओव्ही 11 खडकवाडी संघाला. या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांक दिलेला आहे ते मनोजदा खंडागले साहेब. हे या व्यासपीठावर स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या समोर त्यांचे मित्र भूषणदादा पाटील, खरोखरच त्यांनी पण आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे. त्यांचेही आपण मनापासून आभार मानतोय. खरोखरच एक मोठ्या मनाची मोठी व्यक्ती व्यासपीठावरती स्थानपन्न आहेत आणि एक उद्योजक म्हणून, यशस्वी उद्योजक म्हणून दिवा विभागात सुद्धा त्यांचं कामकाज चालू आहे. तरुणांच्या पाठीशी नेहमीच सातत्याने उभे असलेली दोन्ही व्यक्ती आज व्यासपीठावरती. गोगळेकरांच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. खरोखरच पावसात भिजून मैदान तयार करणारे, रात्रपाळी करून स्पर्धा उभारणारे आणि स्वखर्चाने बॅनर, चहा, ट्रॉफी मागे लागणारे हे सर्वच कार्यकर्ते आज आपण मैदानावरती पाहतोय. हे तरुण म्हणजे शिवशक्ती या नावाचा खरा अर्थ आहे. खरोखरच मी नक्कीच सांगतो की पावसात भिजून मैदान तयार करणारे, रात्रपाळी करून स्पर्धा उभारणारे आणि स्वखर्चाने बॅनर, चहा, ट्रॉफी मागे लावणारे हे तरुण म्हणजे शिवशक्ती नावाचा खरा अर्थ आहे. त्यांच्याकडे ना मोठ्या गाड्या ना कोणते सेलिब्रिटी, पण त्यांच्याकडे आहे ती जिद्द, एकत्रितपणा आणि गावासाठी झगडायची हीच इच्छाशक्ती. खरोखरच गावासाठी एकत्रित झाले ते तरुण आणि ज्यावेळी गावातला तरुण एकजूट होतो ना त्यावेळी असे मोठे मोठे कार्यक्रम नक्कीच यशस्वी होतात. परंतु त्यांच्या पाठीशी असे आमचे मनोजदा खंडागले आणि भूषणदादा पाटील सारखी माणसं असतील तर नक्कीच अशा मोठमोठ्या स्पर्धा यशस्वी होत असतात. जाऊया मैदानामध्ये ज्यांच्या धावांचा पाठलाग करायचा ते 72 धावा. ह्या धावा कशा पद्धतीने बनाव्या लागतील, ह्या धावांसाठी आव्हान पेलण्यासाठी कोणता फलंदाज मैदानामध्ये जाईल. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवळे या संघाला यजमान संघ जरी असला तरी मैदानामध्ये त्यांना त्यांचा खेळ दाखवावा लागेल. चला बॅट्समन, चला मैदानामध्ये. शिवशक्ती क्रीडा मंडळ चला, दोन्ही बॅटर पाठवा. 72 धावा बनवायच्या आहेत. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते बोरस ब्लास्टर वर्सेस रुद्र ओव्ही खडकवाडी. बोरस ब्लास्टर या संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय आणि चंद्रगड वारियर्स ढवळे हा संघ मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेला पहिला संघ आहे. चंद्रगड वारियर्स ढवळे हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये आज दाखल झालाय. 72 धावांचं आव्हान बनवायचं आहे. 71 धावा बनवल्यात, 72 धावा बनवावं लागेल. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. विनोद धनावडे आणि त्याच्या साथीला राधे सावंत. खरोखरच इथे आगमन झालंय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय आदरणीय सुनीलजी उतेकर साहेब यांचे या स्पर्धेमध्ये आगमन झाले. त्यांचे आपण शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांच्या समोर स्वराज आलेला आहे. निलेशजी धनावडे, निलेश मांढरे सर्वच मान्यवर उपस्थित आहे. विनोद धनावडे यांच्यासाठी प्राइज आलं. 1 षटकार मारला तर 500 रुपये, 2 षटकार मारले तर 1000 आणि लगातार 3 षटकार मारले तर 3000, लगातार 2 मारले 1000, लगातार 3 मारले 3000, 1 मारला तर 500 हे प्राइज लावले. त्यांच्यावरती प्रेम करणारे आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असणारे आपल्या सर्वांचे लाडके मनोजदा खंडागले साहेब यांनी खरोखर दातेली दिवा या परिसरामध्ये 40+ क्रिकेट तेही खेळत आहेत आणि एक क्रिकेट प्रेमीने एका क्रिकेट खेळाडूवरती लावलेलं बक्षीस हीच या खेळाची पोचपावती आहे. विनोद धनावडे यांच्यावरती प्राइज लावलंय. दातेली दिवा या परिसरामध्ये समाजसेवेचं कार्य, एक यशस्वी उद्योजक आणि 40+ खेळाडू म्हणून त्यांची ओळख आज विनोद वरती. स्ट्राईकला राधे सावंत, गोलंदाजी मार्क होते संदीप कदम. ज्यावेळी राधे सावंत गोलंदाजी करत होता पहिला चेंडू आलाय, डॉट आलाय. संदीप कदम पहिला चेंडू डॉट आलाय. बराचसा अनुभव आहे तो संदीप कदम यांच्याकडे आणि राधे सावंत यांच्या समोर. ज्या ज्या वेळी मैदानामध्ये
राधेश सावंत असतो तो त्यांनी मोठे फटके केले, त्यालाही मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो. पॉइंटला कट केले. एकच धाव, एका धावावरने श्री गणेशा झालाय. 72 धावा बनवायच्या. अजून इथून पुढे 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धाव संख्या उभारायची आहे. पंचांकडे अपील करतायत. विकेट ना, विकेट. पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय तो शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले संघाला. विनोद धनावडे बॅक टू द पॅव्हेलियन. ज्या विनोद धनावडेवरती मनोजदा खंडागले यांनी विश्वास दाखवून बक्षीस लावलं होतं, त्यांनी मात्र त्यांच्या साथ्यानं नाराज केलंय. आणि जी विकेट माघारी पाठवायची होती ना, तीच विकेट माघारी गेली. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढली. स्ट्राईकला विनोद धनावडे, ज्याच्या बॅटमधून षटकार चौकांची अतिशबाजी आपण सातत्याने पाहतोय. मोठ्या फटक्यांसाठी त्यालाही जाणला जातो. असा महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणी माघारी गेले. संघ मात्र अडचणीत सापडलेला दिसेल, कारण विनोद धनावडे याच्याकडे क्षमता होती या धावांचा पाठलाग करायची. तोही षटकार चौकार मागू शकला असता. मागील बिग बॅश या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, चंद्रगड वॉरियर्स मराठा वॉरियर्स हा संघ 2 बॉल 6ची गरज असताना विनोद मैदानामध्ये गेला आणि पहिल्या चेंडू ते षटकार मारून आपल्या संघाला विजयी केलं होतं. तोच विनोद धनावडे निराशाने माघारी जातो. पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय. नवीन बॅटर मैदानात तुषार जाधव. एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाचा धावफलक पुढे निघून जातोय. 2 धावांवरती धावफलक, इथून पुढे 70 धावा. एक मोठं आव्हान आहे तो शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले या संघासमोर. 2 धावा. मनोजदा खंडागले आणि भूषणदादा पाटील हे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चांगला चेंडू, डॉट चेंडू येतोय. संदीप कदम यांच्या जर बॉलिंगचा विचार केला तर 2 ते 3 पावलाचा रनअप घेत आहे आणि अचूक टप्प्यावरती अगदी गोलंदाजी करतात. बॅट आणि बॉलचा ना कुठलाही संपर्क नाही. आतापर्यंत चेंडू हाताळले ते 5 आणि धावा खर्च केले ते फक्त आणि फक्त 2. चेंडू मागे निघून जातोय. एकच धाव इथे भेटेल. जय भवानी स्पोर्ट क्लब साखर खरोखरच एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा खर्च केले तर 3, एक गडी बाद 3. चांगली गोलंदाजी राहिले संदीप कदम यांची. खरोखरच कौतुक करावं लागेल. बॅटिंग करत असताना धावा बनवल्या होत्या संदीप कदम सर यांनी. नाबाद धावा बनवल्या होत्या त्या 59. आणि आता गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या त्या 3 आणि एक गडी बाद. ती महत्वाची विकेट विनोद धनावडे याची. तुषार जाधव आणि राधेश सावंत यांच्या दोघांच्या खांद्यावरती संपूर्ण शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले या संघाची जबाबदारी आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला रुद्र OV11 खडकवाडी तर दुसऱ्या बाजूला बोरज ब्लास्टर. टॉस जिंकला बोरज ब्लास्टर या संघाने आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. ते आमंत्रित केलंय रुद्र OV11 खडकवाडी या संघाला. गोलंदाजी मार्क वरती समीर सोरगे. फटका तसा जोडलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्याला हुलकावणी दिलेली आहे. एक धाव पूर्ण होते तोपर्यंत चेंडू निघून जातोय. 4. आता राधेश सावंतने समीर वरती हल्ला चढवलाय. चौकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा धारण केला राधेश सावंतने. अशी फटकेबाजी राधेश सावंतला करायला लागेल. मोठमोठे फटके मारावे लागतील, कारण धावसंख्याचा जर आलेख पाहिला तर 72 धावांचा पाठलाग करायचे. धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत 7 धावा. पुढे अजूनही 65 धावा 65 धावा बनवायच्या आहेत. नॉन साइडला फटका सजलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र यशस्वी झाला. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी रनअप घेतला. बघता बघता तिसरी धाव पूर्ण.
आपण पाहतोय काय घडलं मैदानामध्ये. थ्रो परफेक्ट नाही झाला, त्यामुळे एक धाव एक्स्ट्राची खर्ची करावी लागली. एका धावेने 3 धावा एकत्रित झाल्या. 3 धावाने संघाचा धावफलकाचा विचार केला 10 वरती. 10 धावा धावफल करते. अशी धावसंख्या बनवावी लागेल. अशा धावसंख्येने संघाला एका उंचीवरती घेऊन जावं लागेल. धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. त्यासाठी मैदानामध्ये तुम्हाला धावावं लागेल. संदीप कदम यांनी पहिली ओव्हर हाताळली, 3च धावा खर्च केल्या होत्या, परंतु आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत तर समीप चोरगे याने मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं. पंच जमिनीला समांतर करता धावा मिळेल हे आव्हान. वाईटची एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. नितीन आम्हाला कळवतात ही एक धाव पंच म्हणून 11 धावा धावफलकावरती. सचिन सावंत आणि नितीन पुन्हा पंच आमच्याकडे बोलतात. लगातारचा दुसरा वाईट. राधेश सावंतने 4 वाईट टाकले होते आणि आता समीर सुद्धा तेच काम करतोय की काय. 2 लगातारचे वाईट तर आले. चांगला चेंडू. आता मात्र कमबॅक केलं. 2 वाईट टाकले, त्यानंतर डॉट चेंडू आला. थांबवले तुषार जाधव. तुषार जाधवला मोठे फटके करावे लागेल. त्याला शांत बसून चालावं नाही. चेंडूने बरीच उंची संदीप कदम सर झेल घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु झेल झाला नाही. त्यांनी स्वतःला सावरलं. पण पावसाळा आहे, मैदानामध्ये चिकट आहे आणि एक धाव पूर्ण होते. एक धाव जरी जास्त गेली ना तरी काही जास्तचा फरक पडणार नाहीये, परंतु स्वतःला सुरक्षित ठेवावं लागेल. कारण पावसाळ्याचं वातावरण, मैदानाच्या चारी बाजूला चिकटपणा आहे, पाऊस पडलेला आहे, गवत सुद्धा आहे आणि आपल्या स्वतःची काळजी घेणं हे आपलं काम आहे. एक धाव पूर्ण होते. अजय चेंडूवरती जाते. एकेरी दुहेरीने काम चालणार नाही. संघ जर तुम्हाला यशस्वीकडे जायचं असेल, विजयाकडे जायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती एका दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. आतापर्यंत जर बॅटिंगचा विचार करता एक चौकार तर आलाय राधेश सावंतच्या, तिथे एकेरी दुहेरी धावपळ हलतात होतात, परंतु समोरील संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर षटकार आणि चौकारांची अतिशबाजी मैदानामध्ये संदीप कदम यांनी केली होती. तब्बल धावा बनवले तर संदीप कदमने 69 धावा आणि संघाच्या वैयक्तिक 71 धावा टोटल झाली होती. फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा यशस्वी होत आहेत. सन्माननीय आदरणीय हरितपरायण बालूदादा धनावडे महाराज यांचे इथे आगमन झाले. त्यांचे शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेला आणि शिवशक्ती चषक पर्व 3 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत त्यांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धनावडे महाराज यांचे इथे आगमन झाले. विनोद धनावडे यांचे वडील आहेत आणि नक्कीच प्रत्येक वेळी ते मात्र स्पर्धेला भेट देत असतात. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं. धनावडे महाराज जेव्हा मैदानामध्ये जिथे धावांचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 16. 72चा पाठलाग करायचा होता. 16 धावा धावफलकावरती. 12 चेंडू मध्ये 56 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल 56. 12 चेंडू 56 ची गरज. पहिले गोलंदाज संदीप कदम 3 धावा खर्च केले. दुसरा गोलंदाज समीर 13 धावा खर्च केल्या. अक्षय गावरे आलेत गोलंदाजीवरती. या खेळाडूची चर्चा मात्र सातत्याने राहिले तो अक्षय गावरे मैदानामध्ये. एक धाव. एकेरी दुहेरीने काम चालणार नाही कारण आता धावसंख्या बऱ्याच बनवायच्या आहेत आणि एकेरी दुहेरीने कुठेही तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करू शकता. तुम्हाला षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. एक धाव आले. अक्षय गावरे एक उत्कृष्ट गोलंदाज आहे परंतु एक उत्कृष्ट ट्रेकर सुद्धा आहे. सातत्याने गडकिल्ल्यांच्या ट्रेकिंगच्या कामामध्ये तोही अग्रेसर असतो. वाईट चेंडू. पुन्हा वाईट. कारण संदीप कदम यांनी एक हाती किल्ला लढवला. धावसंख्या उच्चांक गाठला आणि त्याच धावांचा पाठलाग करत असताना दमछाक होते ती कुठेतरी गोवळे संघाची. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. तुषार जाधवला शांत बसून चालणार नाही. त्याला मोठे फटके मारावे लागतील. व्यासपीठावरती आपण पाहतोय
मनोजदादा खंडागळे साहेब ज्यांनी या स्पर्धेला तृतीय क्रमांक तसेच विशेष सहकार्य केलेले भूषणदादा पाटील तसेच बालूदादा महाराज धनावडे साहेब हे उपस्थित आहेत. फटका तर सजवलाय. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धावा यशस्वी. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने 20 वरती धावपळ जाऊन पोहोचलाय. अजूनही 52 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. वाईट चेंडू. समीकरण आले 10 चेंडू 51 धावा. हॅलो 10 बॉल 51 ची गरज आहे. फटका रचला ऑन साइडला चेंडू ट्रायल होते. संदीप कदम चेंडूवरती येतात. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा यशस्वी होत आहेत. एकेरी थोडी मी काम चालणार नाही कारण धावसंख्या आता बरीचशी बनवायची. मोठे फटके येत नाहीत. आतापर्यंत जर बॅटिंगचा विचार केला तर राधे सावंतच्या बॅटमध्ये एक चौकार आला नाहीतर एकेरी दुहेरी धावपळ हलता ठेवला. अक्षय गावडे चांगली गोलंदाजी करतोय. त्याने आतापर्यंत धावा खर्च केलेत. त्या 5 धावा खर्च केलेत. विनोद धनावडेची विकेट गेल्यानंतर संघ मात्र अडचणीत सापडला. तो अडचणीतच आहे. चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती आहे. गोलंदाजी करतोय. म्हणजे मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिले ते गोवेळेचे सर्व बॅटर. कारण पहिला विनोद धनावडेचा जर विचार केला तर पहिला चेंडू फेस करताना तो आउट झाला आणि तिथून जो संघ बॅकफूट वरती आहे तो संघ मात्र बॅकफूट वरतीच राहिलाय. दुसरा लगातारचा डॉट चेंडू म्हणजे फक्त आणि फक्त ना हवेमध्ये बॅट फिरवण्याचं काम तुषार करतो. कुठलाही बॅट आणि बॉलचा ना संपर्क करत नाही. कुठले मोठे फटके तर सोडून आपण एकेरी दुहेरी धाव सुद्धा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेली नाही. तर 6 धावांवरती खेळतोय तो तुषार. मोठे फटके त्याला मारावे लागतील. परंतु आता वेळ निघून गेलेली आहे कारण विजयाचं माप ना बरंच लांब आहे. वाईट चेंडू. अवंतर धाव जरा असं जास्तीत देत आहेत परंतु धावसंख्येचा विचार केला तर धावफलक 24 वरती जाऊन पोहोचलाय. 72चा पाठलाग करायचा. 24 धावा धावपळ. अजून 48 धावा बनवायचे आहेत. 7 चेंडू 48 ची गरज. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न वेगाने करतायत. 2 धावा यशस्वी होत आहेत आणि 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 26 वरती. सहा चेंडू 46 ची गरज. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज कोण असेल? प्रणय चोरगे. 6 बॉल 46 ची गरज. मॅच सध्या तरी जय भवानी स्पोर्ट क्लब साखरच्या बाजूने झुकलेले दिसले. इथून पुढे मैदानामध्ये राधे सावंत आणि तुषार जाधव काय चमत्कार करणार. परंतु प्रणय चोरगे हा एक नामांकित गोलंदाज. ज्या गोलंदाजाने मागील हप्त्यामध्ये आपण पाहिलं याच मॅच वरती ज्या संघाने फायनल मारली होती ना ज्योती एंटरप्राइजेस देवळे निलेशदादा कोळसकर यांच्या मालकीचा संघ आणि अभि केसरकर हा कर्णधार याच्याच टीम मध्ये हा खेळणारा गोलंदाज आज आपण गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय. फटका तसा झाला. क्षेत्ररक्षक संदीप कदम सर आहेत आणि एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा यशस्वी. एक शॉट. परंतु संदीप कदम सर बरेच झेल सोडत असतील परंतु मजा मात्र घेत आहेत आणि खरोखरच मला वाटतं खंडाळा घाटातून आलेत पुण्यातून आलेत परंतु सर ही मजा तुम्ही घेताय ना ही फक्त गोवा आणि आपल्या ढवळी विभागातच भेटू शकते. ही पावसाळी स्पर्धेची मजा मात्र संदीप कदम सर घेताना आपण पाहतोय. पुन्हा अजय चोरगे यांच्याकडे चेंडू. आता संदीप सर म्हटले तू जरा मजा घे मी थांबतो आणि एकच धाव. मॅच मध्ये ना फक्त आता औपचारिकता बाकी राहिले.
विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालेला संघ आहे तो जय भवानी स्पोर्ट क्लब साखर हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतोय. कारण संदीप कदम यांची एक हाती किल्ला लढवला, धावा बनवल्या 59 आणि 3च धावा खर्च करून चांगली गोलंदाजी केली आणि मॅचचा आनंद सुद्धा घेत आहेत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न म्हणजे साखर जय भवानी स्पोर्ट क्लब साखर संघाचे सर्व खेळाडू आज मात्र वॉटर पार्क मध्ये आले तशा मजा घेत आहेत, फक्त गवतामध्ये आणि पाण्याची मजा घेत आहेत. त्यांना असं वाटतंय की ही गवत नाही तर ही गादीच आहे आमच्यासाठी. मॅच मध्ये प्रणय चोरगे आतापर्यंत 3 चेंडूमध्ये धावा खर्च केलेत, त्या फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केलेत. फटका सजवलाय, चेंडू मार्गस्थ होतो. अजय तिथे चेंडूवरती आहे रंगण क्षेत्रामध्ये, एकच धाव. पावसाने मात्र हजेरी लावली आणि एका धावेवरती. तुषारला माहिती आणि राधेला माहिती आहे मॅच मध्ये फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी आहे, त्यामुळे तेही कुठली घाई करत नाही, तेही मजा घेत आहेत. सो पुन्हा प्रणय चोरगे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला रुद्र ओव्ही 11 खडकवाडी, तर दुसऱ्या बाजूचा संघ आहे बोरस ब्लास्टर. बोरस ब्लास्टर या संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतला, तर रुद्र ओव्ही 11 खडकवाडी या संघाने बॅटिंग साठी आमंत्रित केले. दोन्ही मातब्बर संघ आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी. विजयावरती जवळ 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 शिक्का मोरफत केला, फक्त शिक्का आम्हाला तर मारायचा आहे, स्टॅम्प मारायचा बाकी राहिलाय. आणि हा चेंडू प्रणयचा शेवटच्या चेंडूवरती हल्ला चढवला, परंतु इथे झेलची संधी घेता आणि तोही झेल सोडतोय. त्याने फक्त आनंद घेतला झेल घेण्याचा आणि झेल सुटलाय, परंतु विजय होतोय तो जय भवानी स्पोर्ट क्लब साखर हा संघ. अभिनंदन, आपण चांगला खेळ आणि संदीप कदम यांची 59 धावा नाबाद केल्या. गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च केल्या. महत्वाची विकेट. विनोद याची माघारी. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट संदीप कदम हे मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरत आहेत.